नमस्कार, माईवडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पावट्याच्या दाण्यांचा भात दाखवणार आहे। मुलाच्या मित्रांनी दिलेल्याच ह्या शेंगा आहेत आणि इंद्राणी तांदूळ सुद्धा त्यांनीच दिलेला आहे। तर आता मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी दाणे घेतले। घरच्या शेतातील धान्य वगैरे असलं की छान बिना केमिकल खायला मिळतं। आम्हाला विकत घेऊन खायचं म्हणजे सगळं केमिकलचं खावं लागतं। भांड्यात तेल घातलं आणि त्यात दाणे घातले। आता जिरं घातलं आणि 2-3 मिरे आणि दालचिनी घातली। मिरे दालचिनी घातली की जरा चव छान येते भाताला। आता कढीपत्ता, हिरवी मिरचीचे उभे काप करून घातले मी आणि कढीपत्ता घातला आणि कालच्या भाजीतलाच थोडासा मसाला मी काढून ठेवला होता। त्या मसाल्यामध्ये कांदा, लसूण, कढीपत्ता आणि आलं, टोमॅटो हे घातलेलं होतं। तो भाजीसाठी केलेलाच मसाला मी काढून ठेवला होता, तोच आता यात घातला आणि आता ते दाणे घातले धुतलेले। त्यात आता मी हळद, तिखट, धणेपूड आणि थोडासा गरम मसाला हे घालणार आहे आणि हे झाकण ठेवून हे दाणे थोडा वेळ थोडेसे अगदी 5 मिनिट शिजू द्यायचे आहेत। आता त्यात धुतलेला तांदूळ घालते। तांदूळ छान परतून घ्यायचा म्हणजे तेल मसाला पूर्ण तांदूळाला लागेल असं। पाणी घालते आणि मीठ घालते। त्यातल्या त्यात आम्ही दूधवाले, फळवाले वगैरे जे बिना केमिकलचं देतात ते शोधून ठेवले आहेत। आता झाकण ठेवून भात शिजू देते। पाणी थोडंसं कमी होईपर्यंत झाकण थोडं उकट ठेवायचं। भात छान शिजला आहे। कोथिंबीर घातली। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।